निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। श्री मच्छिंद्रनाथ यांना स्त्री राज्यातून बाहेर काढण्याचे माझे कोणतेही प्रयत्न सफल झाले नाहीत। त्यामुळे एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी आज तुमच्या समोर उभा आहे। यावर याआधी आपले बोलणे झाले आहे। तरी सद्गुरूंच्या प्रेमापोटी मी आपल्याला विचारतो आहे की सन्मानाने श्री मच्छिंद्रनाथ यांना स्त्री राज्याच्या बाहेर जाण्यासाठी आपण अनुमती द्याल का? तुम्ही माझ्या सहनशीलतेचा अंत पाहता आहात। मी तुम्हाला पुन्हा सांगते आहे, श्रीनाथांसोबत संसार करण्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावले होते। त्यामुळे माझे प्राण गेले तरी चालतील, परंतु श्रीनाथांना स्त्री राज्याच्या बाहेर मी पाठविणार नाही। असे असेल तर नाथ परंपरेच्या कार्यात आपण मोठा अडथळा आणता आहात। तुमच्या कार्यासाठी मी कोणताही त्याग करणार नाही। याचा अर्थ श्री मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात राहिलेच तर मी आपल्याला विनम्रपणे सांगतो की त्याच्या परिणामाचे दायित्व आपल्याला स्वीकारावे लागेल। श्रीनाथ, तुम्ही अगदी योग्य वेळी आला आहात। हे गुरुवर, मैनावती देवींसमोर मला आपल्या तोंडून निर्णय ऐकायचा आहे की आपण माझ्यासोबत येणार आहात की नाही। कानिफा, मी इथे राहण्याचे वचन केवळ मैनावतीला दिलेले नाही, तर हनुमंताला अर्थात पर्यायाने प्रभू श्रीरामचंद्रांनाही दिलेले आहे। त्यामुळे मी तुझ्या सोबत येऊ शकणार नाही कानिफा। माझे गुरु श्री जालंधरनाथ यांना स्मरून मी घोषणा करतो आहे की माझ्यासाठी नाथ परंपरेच्या कार्यापुढे इतर काहीही महत्त्वाचे नाही। माझ्यासाठी क्षण न क्षण महत्त्वाचा आहे। त्यामुळे आत्ता ह्या क्षणी मी हे स्त्री राज्य सोडून बाहेर निघून जात आहे। मी जे सांगितले त्याचा एकदा पुन्हा विचार कर कानिफा। क्षमा करा गुरुवर, परंतु मी इथूनच प्रस्थान करतो आहे। आज्ञा असावी।
निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश अलख निरंजन हो अलख निरंजन। एखाद्या कारागृहात आपण बंदिस्त आहात असे मला दिसते आहे। येतो मी। हे श्री कानिफनाथ, आपल्याला दुखवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता। परंतु तुम्हीही मला समजून घ्यावे अशी आशा करते। नमस्कार करतो। येतो मी। हे गुरुवर, मी तर रिकाम्या हाताने परत निघालो आहे। मला वाटले होते तुम्ही मैनावती देवींना सोडून माझ्यासोबत याल, तसे झाले नाही। परंतु मी स्वस्थ बसणार नाही, कारण मी मैनावती देवींसमोर हार मानलेली नाही। या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता यशं देहि मां देहि श्री भुवनेश्वरी नमोस्तुते। दशमा विद्येतील श्री भुवनेश्वरी देवी हे पाचवे रूप। व्यक्त आणि अव्यक्त अशी तिची दोन रूपे आहेत। उत्पत्ती, स्थिती, लय अशा तीनही तत्वांमध्ये तिचे अस्तित्व आहे।
साक्षात जो काळ आहे त्याची ही जन्मदात्री संस्था. ब्रह्मांड हे एक भुवन आहे आणि या भुवनाची जी ईश्वरी ती भुवनेश्वरी. सृष्टीचा प्रलय झाला तेव्हा कमळापासून जी प्रकट झाली आणि पुन्हा जी साक्षात काली झाली ती भुवनेश्वरी. जिच्या उपासनेत अनेक कोटी मंत्र आहे ती भुवनेश्वरी. हे देवी भुवनेश्वरी, मी तुझे आवाहन करतो. हे अवधूत चिंतन श्री दत्त महाराज, मच्छिंद्र, गोरक्ष, गहिनी, जालंधर हे जे कार्य करतील त्यांच्या कार्यात माझा आशीर्वाद राहील. त्यांच्या भोवती मी असे कवच निर्माण करेल की त्यांच्या कार्यात कुठलीही अशुभ शक्ती विघ्न आणणार नाही. एवढेच नव्हे तर भविष्यात जे नाथांचे स्मरण आणि पूजन करतील त्यांच्यावरही माझी कृपा राहील. शुभम भवतु. आपणही नाथ परंपरेतले दिसता आहात. मी गोरक्षनाथ. मी कानिफनाथ. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिव हर शंभू. हे नवनारायण अवतार तू, दीनदुबळ्यांचा दाता तू, गुरुशक्तीचा सेवक तू, शिव हर शंभू. आपले गुरु कोण? श्री जालिंदरनाथ. आणि आपले गुरु? प्रथम नाथ श्री मच्छिंद्रनाथ. बर, ते सध्या कुठे आहेत? त्यांचा शोध घेतो आहे. ते आपल्यासाठी काही अवघड नाही. परंतु माझ्याकडे ज्या सिद्धी आहेत त्याचा वापर मी यासाठी नाही करू शकत. मग त्या सिद्धींचा काय उपयोग? सिद्धींचा अचूक उपयोग व्हायला हवा. बर,
आपल्याला भूक लागली असेल ना? कानिफनाथ, मी भिक्षेसाठी जाईन. पुढे आमराई आहे. चला मधुर आंबे खाऊ घालतो. जशी तुमची इच्छा. आसन ग्रहण करावे. हे आमचे गुरुबंधू आहेत. आज त्यांची भेट झाली हे माझे भाग्य. त्यांना आज मी या आमराईत आंबे खाण्यासाठी बोलावले आहे. आमच्या समोर ताटं ठेवा. या आमराईतून आंबे तोडून आणायला तुमच्या शिष्यांना वेळ लागेल. क्षणार्धात आपल्या पुढे आंबे येतील. ते कसे काय? माझ्या मंत्रशक्तीचा प्रभाव तुम्हाला दाखवतो. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. आपली मंत्रशक्ती पाहून मला आनंद झाला, परंतु ह्यातील 2-3 आंबे ठेवून बाकीचे सगळे आंबे पुन्हा झाडाला लावून टाका. ते कसे शक्य आहे? का शक्य नाही? मला ती सिद्धी प्राप्त नाही. मुळात झाडांपासून तोडलेली फळं पुन्हा झाडाला कशी लागणार? अलख निरंजन. शुभम भवतु. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन
निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन